भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम। आकाशात फडफडणाऱ्या तिरंगी झेंड्याचा विजय असो। पत्रकार महोदयांना विनंती आहे, मी माझी बाईक पुढे देतो। काय काम माल बघा ना। खुर्चीचं जे आंदोलन केलंय राष्ट्रध्वजाच्या इथं राष्ट्रगीत तुम्ही गायन केलं, नक्की संदर्भात आंदोलन केले, काय नक्की मागणी तुमची? गेल्या 26 जानेवारीला आमच्या तांदुळवाडी या गावात आमच्या विद्यमान आमदार यांच्या सुविद्य पत्नी प्रियाताई महेश शिंदे यांनी राष्ट्रीय ध्वजाला दुय्यम स्थान देत भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण केलं। या ध्वजारोहणास मी विरोध करत असताना देखील हेतुपुरस्पर ध्वजारोहण झालं। त्यांना याची पूर्वकल्पना देखील दिली होती की आपल्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होईल, पण तरी मागणी केली होती मी। तर त्या मागणीला सुद्धा त्यांनी धुडकावून लावून प्रथम राष्ट्रध्वजाच्या ऐवजी भगव्याचं ध्वजारोहण केलं। याच्या निषेधार्थ मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले, 2 वेळा आत्मदहनाचा इशारा दिला, आमरण उपोषण केलं 5 दिवस। तरी देखील या प्रशासनाचे लागेबांधे आहेत की काय आहे हे शोधून काढण्यासाठी या खुर्चीच्या निषेधार्थ मी आजपासून हे धरणे आंदोलन करतोय। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, जरी मला पोलिसांनी अटक केली, मी आज सगळ्यांना विनंती करून सांगतोय की मी धरणे आंदोलन करतोय। मी कोणत्याही प्रकारचं असहकार प्रशासनाला केलं नाही, करण्याची माझी इच्छा नाही। किंवा प्रशासनास कुणाला अधिकाऱ्याला सुद्धा अडचण यावी अशी माझी भूमिका नाही। फक्त माझ्या राष्ट्र मुद्द्यांना आपण न्याय द्यावा। माझे प्रमुख 3 मुद्दे आहेत। महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी प्रियाताई महेश शिंदे यांनी राष्ट्रध्वजाचा केलेला अवमान, यासाठी त्यांनी 140 कोटी जनतेची माफी मागावी। दुसरा विषय आहे आमचे दलित बांधव सूरज शिलवंत, मसवडच्या पलीकडचं एक गाव आहे आमचं गोंदवले खुर्द म्हणून, येथील कार्यकर्त्याने खाजगी सावकारीस कंटाळून आत्महत्या केलेली आहे। त्याचा तपास योग्य दिशेने होत नाहीये। इतकी आंदोलनं झाली तरी देखील त्या कुटुंबियांना न्याय मिळेलच असं शाश्वत नाहीये। तर त्या संदर्भात हा एक विषय आहे। आणि त्याचप्रमाणे तांदुळवाडीतील अनधिकृत कनेक्शन आणि विनापरवाना बांधण्यात आलेलं गतिरोधक यासाठी मी आंदोलन केलेलं आहे। तर मला नुसती 5व्या दिवशी पत्र दिलं ग्रामपंचायत तांदुळवाडी यांनी की आपण आपलं आंदोलन मागं घ्या, मी आपल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करतो। फक्त हुलकावणी दाखवली, पत्र दिलेलं आहे, ते पत्र सुद्धा माझ्याकडे आहे। परंतु अनधिकृत नळ कनेक्शन जैसे थे 2च कनेक्शन कट केलेले, 2 अजून बाकी आहेत। मग स्वतःचे लागेबांधे किंवा स्वतःचे राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी जर प्रशासन खुर्चीचा गैरवापर करत असेल तर अशा या प्रशासनाच्या निषेधार्थ मी निश्चित स्वरूपात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता, शाहू फुले आंबेडकर विचारांचा कार्यकर्ता म्हणून संविधानिक मार्गाने हे आंदोलन करत आहे। कृपया प्रशासनाला माझी विनंती आहे की मला